नमस्कार मित्रांनो, एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत. आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2024. पोलीस शिपाई चालक पदासाठी सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, IMP JK प्रश्नांचा सराव. यामध्ये आपण 25 प्रश्न पाहणार आहोत. या प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 4 ते 5 सेकंदाचा वेळ दिला जाईल. तुमचे किती बरोबर आले हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. यासाठी तुम्ही एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर पाहूया सराव प्रश्नसंच 7. प्रश्न पहिला. महाराष्ट्र राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन आहेत: ए 6 मार्च, बी 3 जानेवारी, सी 21 सप्टेंबर, डी 16 जून. 5 सेकंदाचा वेळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 6 मार्च. प्रश्न 2. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती? ऑप्शन आहेत: ए 48, बी 25, सी 30, डी 60. 5 सेकंदाचा वेळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 48. प्रश्न 3. दिल्ली येथील राजपथचे नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आले? ऑप्शन आहेत: ए शक्तिपथ, बी कर्तव्यपथ, सी पृथ्वीपथ, डी विजयपथ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कर्तव्यपथ. प्रश्न 4. सन 2023 प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडमध्ये महाराष्ट्र राज्याच्या चित्रपटाला कितवा क्रमांक मिळाला होता? ऑप्शन आहेत: ए पहिला, बी दुसरा, सी तिसरा, डी चौथा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दुसरा. प्रश्न 5. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त देण्यात येणारा दीदी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? ऑप्शन आहेत: ए विभावरी आपटे, बी बेला शेंडे, सी वैशाली सामंत, डी उत्तरा केळकर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विभावरी आपटे. प्रश्न 6. 2023च्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? ऑप्शन आहेत: ए मुंबई, बी बंगळुरू, सी दिसपूर, डी जयपूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी जयपूर. प्रश्न 7. इंदिरा प्रधान ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत: ए फुटबॉल, बी हॉकी, सी व्हॉलीबॉल, डी क्रिकेट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी व्हॉलीबॉल. प्रश्न 8. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला पहिला क्रिकेट खेळाडू डॅश डॅश आहे? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला पहिला क्रिकेट खेळाडू डॅश डॅश आहे? ऑप्शन आहेत: ए सचिन तेंडुलकर, बी राहुल द्रविड, सी महेंद्र सिंग धोनी, डी कपिल देव. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए सचिन तेंडुलकर. प्रश्न 9. प्रसिद्ध खजुराहो मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत: ए पंजाब, बी छत्तीसगड, सी जम्मू आणि काश्मीर, डी मध्य प्रदेश. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. प्रश्न 10. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? ऑप्शन आहेत: ए स्वामी दयानंद सरस्वती, बी राजा राम मोहन राय, सी आत्माराम पांडुरंग, डी
स्वामी विवेकानंद. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, आत्माराम पांडुरंग. प्रश्न 11. प्रधानमंत्री जनधन योजना कोणी सुरू केली? ऑप्शन आहेत ए. राजीव गांधी, बी. मनमोहन सिंग, सी. अटल बिहारी वाजपेयी, डी. नरेंद्र मोदी. 5 सेकंदाचा वेळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, नरेंद्र मोदी. प्रश्न 12. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? ऑप्शन आहेत ए. रोजगाराचा अधिकार, बी. माहितीचा अधिकार, सी. बालकांचे अधिकार, डी. समान कामासाठी समान वेतन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, माहितीचा अधिकार. प्रश्न 13. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती करण्यात आली? ऑप्शन आहेत ए. जलक्रांती, बी. हरित क्रांती, सी. औद्योगिक क्रांती, डी. धवल क्रांती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, हरित क्रांती. प्रश्न 14. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? ऑप्शन आहेत ए. रशिया, बी. मेक्सिको, सी. इंग्लंड, डी. पेरू. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, रशिया. प्रश्न 15. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन आहेत ए. कविराज बडे, बी. कवी कुसुमाग्रज, सी. बालकवी, डी. बहिणाबाई. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, कविराज बडे. प्रश्न 16. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? ऑप्शन आहेत ए. पुणे सातारा, बी. सांगली कोल्हापूर, सी. कराड चिपळूण, डी. पुणे मुंबई. 5 सेकंदाचा वेळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, कराड चिपळूण. प्रश्न 17. जेल पर्यटन ही संकल्पना राज्यात सर्वप्रथम कोणत्या जेलमध्ये सुरू करण्यात आली आहे? जेल पर्यटन ही संकल्पना राज्यात सर्वप्रथम कोणत्या जेलमध्ये सुरू करण्यात आली आहे? ऑप्शन आहे ए. येरवडा जेल, येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे, बी. आर्थर रोड कारागृह, सी. भायखळा कारागृह, डी. नागपूर मध्यवर्ती कारागृह. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे. प्रश्न 18. कृष्णा वारणा या नद्यांचा संगम कोठे झाला आहे? कृष्णा वारणा या नद्यांचा संगम कोठे झाला आहे? ऑप्शन आहेत ए. कराड, बी. माहुली, सी. हरिपूर, डी. नरसिंहवाडी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, हरिपूर. प्रश्न 19. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत ए. चंद्रपूर, बी. अमरावती, सी. भंडारा, डी. बुलढाणा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, चंद्रपूर. प्रश्न 20. बीड जिल्ह्यातील कोणते गाव पूर्वी मोमिनाबाद म्हणून ओळखले जात होते? ऑप्शन आहेत ए. धारूर, बी. नेकनूर, सी. केज, डी. अंबेजोगाई.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी अंबेजोगाई. प्रश्न 21. बक्सरची लढाई डॅश डॅश मध्ये लढली गेली. ऑप्शन आहेत ए 1757 साली, बी 1755 साली, सी 1760 साली, डी 1764 साली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1764 साली. प्रश्न 22. भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन केंद्र कोठे उभारण्यात आले आहे. भारताचे पहिले राष्ट्रीय डॉल्फिन केंद्र कोठे उभारण्यात आले आहे. ऑप्शन आहेत ए मुंबई, बी पणजी, सी पटना, डी जयपूर. 5 सेकंदाचा वेळ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पटना. प्रश्न 23. महिला सुरक्षेसाठी हमार बेटी हमारा मान ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी हमार बेटी हमारा मान ही मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे. ऑप्शन आहेत ए उत्तराखंड, बी मध्य प्रदेश, सी छत्तीसगड, डी महाराष्ट्र. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी छत्तीसगड. प्रश्न 24. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन आहेत ए मुंबई, बी नागपूर, सी ठाणे, डी नाशिक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नागपूर. प्रश्न 25. बालिका पंचायत सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते. बालिका पंचायत सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते. ऑप्शन आहेत ए तेलंगणा, बी गुजरात, सी तामिळनाडू, डी महाराष्ट्र. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. आपण 25 प्रश्न पाहिले. 25 पैकी तुमचे किती बरोबर आले हे कमेंट करून सांगा. असेच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.